नाशिकमध्ये जीएसटी विभागातील लाचखोरीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी 1.25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्यकर उपायुक्त आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। पाथर्डी फाटा येथील वस्तू आणि सेवा कर कार्यालयात मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणात राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित हिरामन जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे। तक्रारदाराच्या दामोदर चौक परिसरातील कार्यालयात जीएसटीची कारवाई सुरू होती। हा तपास लवकर पूर्ण करण्यासाठी पागे आणि दोंदे यांनी तक्रारदाराकडे 1,25,00,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। पडताळणीनंतर तडजोडी अंती 1 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आणि त्यातील पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। त्यानुसार सापळा रचण्यात आला असता पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात खासगी व्यक्ती अमित जाधव याने पागे आणि दोंदे यांच्या वतीने 20 लाख रुपये स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहात पकडले। त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले। या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांच्या अंगझडती आणि कार्यालयाची झडती घेतली असता पागे यांच्या कार्यालयातून 2 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली। या प्रकरणी तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे जीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।